स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई शांतनू आणि पल्लवीसाठी ज्यूस घेऊन आलेली असते, परंतु त्या दोघांनाही याची काहीही कल्पना नसते. शांतनूची अचानक नजर मोठ्या आईवर पडते आणि मग तो तडकन उभा राहतो आणि त्याच्या हातातला ज्यूसचा ग्लास खाली पडतो. मग मोठी आई म्हणते की शांतनू, पल्लवी, तुम्ही इथे? शांतनू पल्लवीला लगेच म्हणतो की पल्लवी, चल इथून. रोहित विचारतो की शांतनू, काय झालंय? आमचं काही चुकलं का? अंजली देखील म्हणत असते की काय झालंय? आमचं काही चुकलं का? पल्लवी म्हणते की असं काही नाहीये अंजली, मी फोन करून कळवते तुम्हाला, पण आता आम्हाला निघावं लागेल. मोठी आई शांतनूसमोर येते आणि म्हणते की बाबा, मला माफ कर. खरंच मला माहीत नव्हतं की हे तुझ्या मित्राचं घर आहे, नाहीतर मी इथे थांबलीच नसते रे. पल्लवी, आमचे खाण्याचे खूप हाल चाललेत ग, म्हणून म्हटलं की कुठंतरी कष्ट करावेत आणि मग मी यांच्या दाराशी आले. ही माणसं चांगली होती म्हणून यांनी मला काम दिलं, म्हणूनच मी इथं थांबले. शांतनू, अरे मी खरं सांगतेय रे, एकदा तरी बघ माझ्याकडे. शांतनू चिडून म्हणतो की मला कोणाकडे काहीही बघायचं नाहीये आणि मला कोणाचं काही ऐकायचं पण नाहीये. पल्लवी, तुला चल म्हटलं ना मी. मोठी आई म्हणते की तुम्ही नका जाऊ कुठे. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुमच्या आनंदात मिठाचा खडा पडला, पण हल्ली माझ्या या अवस्थेमुळे मला काय करावं ते सुचतच नाही. मी तुमच्या पाया पडते, प्लीज तुम्ही जाऊ नका. शांतनू आणखी रागवतो आणि पल्लवीला म्हणतो की पल्लवी, हिला सांग की हिची नाटकं बस झाली, आता त्याचा काहीही परिणाम होणार नाही माझ्यावर. पल्लवी म्हणते की मोठी आई, प्लीज जरा शांत राहा. सगळ्यांसमोर घराण्याची उगाच शोभा होऊ देऊ नका. अंजलीला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. ती म्हणते की पल्लवी, नक्की काय झाले? तुम्ही ओळखता का एकमेकांना? मोठी आई म्हणते की हा आता हे काही ओळख दाखवत नाहीये, बोलत नाहीये, पण हा माझा सख्खा पुतण्या आहे आणि फक्त पुतण्या नाही तर मी याला माझ्या मुलासारखं वाढवलंय. याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. शांतनू मोठ्याने म्हणतो की बस झालं, नाहीये मी तुझा मुलगा, मी नाहीये तुझा पुतण्या. आपलं नातं हे कधीच संपलंय. मूर्ख होता तो शांतनू, ज्याने तुझ्यावर आंधळासारखा विश्वास ठेवला. आता तू कितीही खोटे अश्रू जरी काढले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मोठी आई म्हणते की अरे शांतनू, तू हे काय बोलतोयस? तू माझी अवस्था बघतोयस ना. चेहऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी वेळ आली आहे माझ्यावर. शांतनू म्हणतो की काही वाटत नाहीये मला तुझ्याबद्दल, एक नंबरची लबाड आणि खोटारडी आहेस तू. अंजली म्हणते की अहो भाऊजी, तुम्ही हे काय बोलताय? मगाच्यापासून आम्ही ऐकून घेतोय, तुमचं तर बोलणं सुरूच आहे. यांची अवस्था तरी एकदा बघा. काल आमच्याकडे आल्या होत्या, पोटात अगदी अन्नाचा कणसुद्धा नव्हता त्यांच्या. ओवळ येऊन खाली पडणार होत्या. मला त्यांची दया आली म्हणून मी त्यांना घरात घेऊन आले आणि तुम्ही स्वतः त्यांच्याशी असं वागताय. शांतनू म्हणतो की असंच वागणार मी आणि असंच वागायला हवं हिच्यासोबत. असली नाटकं करण्यामध्ये ही एक्सपर्ट आहे. ॲक्च्युली तुम्ही हिला घरातच घ्यायला नको होतं. अंजली म्हणते की भाऊजी पुरे. काय रे रोहित, हा तुझा सिन्सिअर मित्र का? उलट अतिशय निर्दयी आणि बेजबाबदार आहे हा. अंजली शांतनूला बोलू लागते. तेव्हा पल्लवी म्हणते की अंजली, तुला खरी परिस्थिती माहिती नाहीये. अंजली म्हणते की परिस्थिती काय असणार आहे अजून? आपल्याला वाढवणाऱ्या पालकांचे उपकार कधीच विसरायचे नसतात आणि तुम्ही तर यांना स्वतःहून घराबाहेर काढलंय. अशा माणसांना सुद्धा मी नजरेसमोर उभं करू शकत नाही. शांतनू म्हणतो की तुम्हाला माहीत नाहीये तिची नाटकं, एक नंबरची नाटकी आहे. तुम्हाला जर हिचा खरा चेहरा कळला असता ना तर तुम्ही सुद्धा हिला घरात घेतलं नसतं. पल्लवी, चल इथून. मी जर आता इथं थांबलो ना तर मी काय करेल याचा तपास नाही. असं म्हणूनच शांतनू आणि पल्लवी तिथून निघून जातात. मागे शांतनूचा मित्र रोहित मोठ्या आईला समजावत असतो. मोठी आई त्यांना म्हणते की मी आता निघते. आधीच मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, मला माफ करा. माझ्या नशिबाचे भोग मलाच भोगावे लागतील. आणि मग मोठी आई तिथून निघून जाते. तर इकडे शांतनू एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि तो स्वतःला त्रास करून घेत असतो. पल्लवी म्हणते की का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? शांतनू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, यात तुमची काहीही चूक नव्हती. असं खचून जाऊन कसं चालेल सांगा बरं. उलट आपल्याला खंबीर राहून आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. शांतनू म्हणतो की अशा कशा फेस करू मी ह्या गोष्टी? तू ऐकलंस ना माझ्या मित्राची बायको काय बोलली ते? सगळे आपल्याला चुकीचं ठरवतायत, आपल्याला दोष देताय. कशासाठी? पल्लवी म्हणते की शांतनू, ते अजूनही पूर्वीसारखंच खोटं वागताय. शांतनू म्हणतो की त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून, त्यांना एवढं जीव लावून आपल्याला काय मिळालं? लोकांचे सर्व टोमणे आपल्यालाच ऐकून घ्यावे लागतायत.
मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. पल्लवी शांतनूला समजावत असते, कारण शांतनू स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. पल्लवीला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. इकडे मोठी आई घरी आलेली असते तेव्हा मोठे काका म्हणतात की सुपर्णा, अगं किती उशीर? काय झालं? सगळं नियोजनाप्रमाणे झालं ना? मोठी आई म्हणते की अहो सांगते सांगते, मला श्वास तरी घेऊ द्यात. जरा मला पाणी देता का हो? आणि मग मोठे काका मोठ्या आईला पाणी देतात. मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की आता मला सांग की शांतनू आणि पल्लवी आले होते का तिथे? तुला बघितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? मोठी आई म्हणते की काम अगदी फत्ते झालंय. बघा, एखादी गोष्ट जर मी मनाशी ठरवली तर ती फत्ते झाल्याशिवाय मी श्वासच घेत नाही. मला माहिती आहे तरी तुम्ही शंका घेत असता माझ्यावर. मोठे काका म्हणतात की बरं बाई, नाही आडवत मी, पण मला सांग त्या दोघांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे आपली परिस्थिती खूप वाईट आहे याच्यावर त्यांचा विश्वास बसलाय ना? ही आई म्हणते की लगेच विश्वास बसेल असं नाही वाटत मला. पण आज शांतनूला मित्रासोबत मान खाली घालावी लागली. आणि ती रोहितची बायको, ती तर माझ्या बाजूनेच बोलली. 4 शब्द सुनावलेत त्यांना. मोठे काका म्हणतात की असं नाही, मला सगळं सविस्तर सांग. म्हणजे कोण काय म्हणालं, कोणाची प्रतिक्रिया काय होती? आणि मग मोठी आई अंजलीने घरात घेतल्यापासून शांतनून ते घरातल्या बाहेर जाण्यापर्यंत सगळं सांगते. इकडे ज्योती आणि गीताचा दंगा सुरू असतो. आईस्क्रीम खायचं असं त्या म्हणत असतात. तोपर्यंत शांतनू आणि पल्लवी तिथे आलेले असतात. विभावरी म्हणते की शांतनू, पल्लवी, तुम्ही इतक्या लवकर आला सुद्धा? जेवायला गेला होता ना तुम्ही? मला वाटलं उशीर होईल तुम्हाला यायला. नायक मनात म्हणतो की हे दोघं लवकर घरी आले, याचा अर्थ आईचा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून यांची पार्टी कॅन्सल झाली, की काकूच्या काळजीने परत आलेत. प्रभाकर सर म्हणतात की काय झालंय शांतनू? तुम्हाला दोघांना म्हटलं होतं ना की आरामात या म्हणून. ते काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? मग विनायक समोर येतो आणि म्हणतो की शांतनू, तुमचे चेहरे उतरलेले का आहेत? इकडे काही झालंय का? पल्लवी म्हणते की दादा, मी सांगते. मी त्यांच्या घरी वेळेत पोहोचलो. रोहित भाऊजी आणि अंजलीने आमचं मनापासून स्वागतही केलं. आणि मग तिथं घडलेला सर्व प्रकार ती घरातल्यांना सांगत असते. सर्वांना खूप आश्चर्य वाटतं. पुढे पल्लवी हे देखील सांगते की अंजलीने शांतनूंनाच कसं बेजबाबदार ठरवलं. भावरी म्हणते की पल्लवी, अगं काय सांगतेस? मोठ्या जाऊबाई तिथे घरकाम करत होत्या? भाकर सर म्हणतात की ऐकायला जरा हे विचित्र वाटतंय, पण दादांना माहिती आहे का हे सर्व? प्रदीप म्हणतो, मला माहिती आहे की हे दादांना माहीत असेल. कदाचित त्या दोघांचाही हा प्लॅन असावा. विनायक म्हणतो की एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे. ही सगळी फक्त नाटकं आहेत. आम्हाला जेवायला नाही आहे घरी. आम्ही किती गरीब आहोत. इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. प्रभाकर सर म्हणतात की मला तर काही यावर विश्वास बसत नाही आहे. यांच्याकडे काही स्वतःसाठी राखून ठेवलेले एवढेसे पण पैसे नाही आहेत का? इतरांना संपवायला निघालेली माणसं आहेत ही. प्रदीप म्हणतो की खोटं बोलण्यात आणि नाटकं करण्यात खूप पटाईत आहेत हे दोघं. भावरी म्हणते की पण सांगता येत नाही. खरंच जर त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली असेल तर? मेघना म्हणते की आणि धुनी भांडी करताय म्हटल्यावर अवघड आहे. विनायक म्हणतो की हे सर्व ठरवून चाललंय त्यांचं. घरातही तेच आणि बाहेरही तेच. प्लॅनिंग प्लॅनिंग आणि फक्त प्लॅनिंग. असं आम्हाला खायला मिळत नाही असं म्हणून सिंपती मिळवायची आणि शांतनूला इमोशनल ब्लॅकमेल करायचं. मला एक गोष्ट सांगा की शांतनू तिथे जाणार आहे, तीच वेळ साधून ती तिकडे कशी काय पोहोचली? ही नाही, फक्त घरात परत यायची ही नाटकं चालू आहेत. मला माहिती आहे त्यांचं सर्व. शांतनू म्हणतो की त्यांच्यासाठी आपल्या घराची दारं कायमची बंद आहेत. ती माणसं आपल्याला आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यातच नको आहेत. त्याच्याबद्दल आपण कसलीही चर्चा करायची. माझ्यासाठी त्यांचा हा विषय कायमचा संपलाय. आणि असं म्हणून शांतनू तिथून निघून जातो. पल्लवी देखील पाठोपाठ तिथून निघून जाते. विनायक म्हणतो की प्रभू काका, सॉरी हा, मी जरा जास्तच बोलून गेलो. अरे पण काय करू, आई बाबा जे वागलेत ना त्याचा त्रास होतोय मला. प्रभाकर सर म्हणतात की अरे पण त्यांना याचा त्रास होतोय का? मग तू कशाला त्रास करून घेतोस? मजेतच आहे आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे. दुसऱ्यांना त्रास देणं हा त्यांचा उद्देशच आहे. विनायक म्हणतो की बघ ना, किती चांगल्या मूडने मित्राकडे गेले होते ते. सगळा प्लॅन फसला आणि वरती अपमानही झाला. विभावरी म्हणते की मोठ्या जाऊबाई याआधी दिसल्या होत्या असं मला पल्लवी म्हणाली होती. विनायक मनात म्हणतो की आई थोडी जरी सिंपती मिळवायला लागली तर ते माझ्यासाठी अवघड होऊन बसेल. आत्ता तिला थोपवायलाच हवंय. इकडे शांतनू रूममध्ये येऊन आदळापट करू लागतो.
पल्लवी म्हणते की अहो काय करताय शांतनू, एवढा का स्वतःला त्रास करून घेताय? शांतनू म्हणतो की मग दुसरं काय करू शकतो मी, सांग ना मला. सगळी काही आपलीच चूक आहे ना, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला ही आपली चूक आहे. आपल्याला नेहमी ते फसवत राहिले ही आपली चूक आहे. आपण त्यांची पापं उघड केली, त्यांना घराबाहेर काढलं हे आपलं चुकलंय. कधी कधी तर मला असं वाटतं की मी जन्म घेऊनच चूक केली आहे. काय अर्थ आहे ह्या जन्माचा? असं म्हटल्यावर पल्लवीला खूप वाईट वाटतं आणि ती शांतनूला समजावू लागते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांना फोन करून सांगतो, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला सिंपती मिळेल, पण असं काहीही घडलेलं नाहीये. मोठी आई म्हणते की घडणार कसं नाही विनायक, विजय तर आता माझाच होणार आहे, बघशीलच तू. तर इकडे आदिती मामला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. तेव्हा शांतनू म्हणतो की डॉक्टर, बरं झालं तुम्ही आजच आलात. हा माझा मोठा भाऊ विनायक, त्याच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत. ॲक्च्युली त्यांनी एक इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं, तुम्ही जरा बघून घेता का ते? आणि मग डॉक्टर ते इंजेक्शन हातात घेतात आणि म्हणतात की हे इंजेक्शन द्यायला सांगितलंय. डॉक्टरने असं बोलल्यानंतर विनायकला मात्र मोठा घामच फुटतो. अजय वाकचौरे, धनश्री देशमाने, पूजा कांबळे, अजय वाकचौरे, सुमन धेंडे, अपर्णा मायेकर, श्रावस्ती इंगळे, संतोष राजगुरू, चेतना पेनकर, मधुकर मोत्राचे, गीता चंदेर, प्रेरणा शेटे, आनंद केसवानी, KPP, सुनील गोडेराव, गीता कोळे, मुकुंद कुलकर्णी, सुशांत शिरोलकर, गोविंद परब, विजेता घांगाव, मोनाली मांडे, अश्विनी माळी, संध्या घाटगे, सुनंदा चव्हाण, अश्विनी सेठ, सेजल आबदार, दत्ता काळे, ज्ञानेश्वर आचारी, अण्णा हसनालकर, आकाश जाधव, अजय वाकचौरे, संजीवनी कोलगे, उत्तम जाधव, अस्मिता घोले, मानसी तंडेल, तुलसा झेंडे, रवी कवडे, योगेश मेश्रम, शीतल तपकीर, छाया कुलकर्णी, शैला मांडगे, अरुण खाडे, ज्योती धारे, बीना परांजपे. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच.